नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. आजचं आपलं खास आणि सविस्तर बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण समजून घेतो पैशाचा प्रवास, अर्थव्यवस्थेतील मोठे बदल आणि त्याचा तुमच्या खिशावर होणारा थेट परिणाम. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने घरगुती गॅस म्हणजेच LPG पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी मोठे आणि दूरदृष्टीपूर्ण पावले उचलले आहेत आणि देशांतर्गत LPG उत्पादन लक्षणीयरित्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भारताने आपले देशांतर्गत उत्पादन वाढवून सुमारे 60% मागणी पूर्ण करण्याइतकी क्षमता निर्माण केली आहे, जे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे यश मानले जाते. ही बाब का महत्त्वाची आहे हे समजून घेतले तर भारत आजही आपल्या LPG गरजेपैकी मोठा हिस्सा हा आयातीद्वारे पूर्ण करतो आणि या आयातीत मोठा भाग हा पश्चिम आशियातून येतो. विशेषतः होर्मुझ समुद्रधुनी हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या मार्गातूनच मोठ्या प्रमाणावर LPG आणि कच्चे तेल भारतात येते आणि या मार्गावर कोणताही तणाव निर्माण झाला तर पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर सरकारने आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे आणि देशातील रिफायनऱ्यांना अधिक LPG उत्पादन करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये घरगुती वापराला प्राधान्य देण्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांना गॅसचा पुरवठा अखंड आणि सुरळीत राहावा यामागील हा मुख्य उद्देश आहे. याशिवाय सरकारने पर्यायी ऊर्जा पर्यायावर देखील भर देण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये पाईपद्वारे मिळणाऱ्या नैसर्गिक वायूचा म्हणजेच PNGचा वापर वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही आठवड्यात सुमारे 4 लाख ग्राहकांनी LPG वरून PNG कडे वळण्यास सुरुवात केली आहे आणि ही संख्या पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे LPG वरचा ताण हा कमी होईल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. दरम्यान सरकारने नागरिकांना आश्वस्त केले आहे की देशात सध्या LPGची कोणतीही कमतरता नाही आणि पुरवठा साखळी ही देखील पूर्णपणे सुरळीत आहे. जहाजांद्वारे आयात ही सुरूच आहे आणि देशातील साठवण आणि वितरण यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. तथापि या संपूर्ण परिस्थितीने भारताच्या ऊर्जा सुरक्षतेबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः पश्चिम आशियावर असलेले मोठे अवलंबित्व भविष्यात धोकादायक ठरू शकते याची जाणीव सरकारला झाली आहे. म्हणूनच दीर्घकालीन दृष्टिकोनातून ऊर्जा स्रोताचे विविधीकरण करणे, देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि साठवण क्षमता मजबूत करणे या दिशेने पावले उचलली जात आहे. याशिवाय स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधनाच्या वापराला देखील प्रोत्साहन दिले जात आहे, जे भविष्यात भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आता वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. भारताच्या रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBIने उत्कृष्ट 2.0 हा मध्यमकालीन धोरणात्मक आराखडा जाहीर केला आहे. देशांतर्गत बँकिंग सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि ग्राहक केंद्रित बनवण्यावर विशेष भर या अंतर्गत देण्यात येणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर उत्कृष्ट 2.0 हा केवळ एक धोरणात्मक दस्तऐवज नाही, तर भारताच्या बँकिंग क्षेत्राच्या पुढील काही वर्षांसाठीचा मार्गदर्शक आराखडा आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञान, विश्वास आणि ग्राहक सेवा या तिन्ही गोष्टींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. RBIला आता हे स्पष्टपणे जाणवले आहे की भविष्यातील बँकिंग अधिकाधिक डिजिटल, वेगवान आणि डेटा आधारित असणार आहे. त्यामुळे या बदलांशी सुसंगत राहण्यासाठी संपूर्ण प्रणालीमध्ये मोठे बदल करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर उत्कृष्ट 2.0 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, मशीन लर्निंग, डेटा एनालिटिक्स आणि ऑटोमेशन याचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे बँकिंग सेवा केवळ जलदच नाही तर अधिक अचूक आणि सुरक्षित बनतील. उदाहरणार्थ, ग्राहकांच्या व्यवहारांचे विश्लेषण करून फसवणूक लवकर ओळखणे, कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद राबवणे तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिक सेवा देणे हे यामुळे शक्य होणार आहे. या आराखड्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वित्तीय समावेशन, म्हणजेच देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील मोठा उद्देश आहे. यामुळे केवळ आर्थिक व्यवहारच सोपे होणार नाही, तर बचत, गुंतवणूक आणि कर्ज सुविधा ही देखील अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे. याचा फायदा देशातील आर्थिक वाढीला होणार आहे. याशिवाय उत्कृष्ट 2.0 मध्ये नियामक प्रक्रियांना सुलभ करण्यावर देखील भर देण्यात आला आहे, ज्यामुळे बँका आणि वित्तीय संस्था अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील आणि नव्या कल्पनांना वाव मिळणार आहे. सरकारी रोखे बाजारात अधिक पारदर्शक, सक्षम करण्यासाठी RBI प्रयत्नशील आहे.
यामुळे देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यास मदत मिळणार आहे. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रुपयाचे आंतरराष्ट्रीयकरण. आरबीआय आता भारताच्या रुपयाला जागतिक स्तरावर अधिक स्वीकारार्ह बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी यूपीआय सारख्या डिजिटल पेमेंट प्रणालीचा आंतरराष्ट्रीय विस्तार हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यामुळे भविष्यात भारताचे व्यवहार अधिक सुलभ होतील, परकीय चलनावर अवलंबित्व कमी होईल आणि भारताची आर्थिक ताकद अधिक बळकट होईल. आता पुढे जाऊयात दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे, कारण जागतिक घडामोडींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे सध्या संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे आणि या परिस्थितीचा थेट परिणाम ऊर्जा बाजार, व्यापार आणि आर्थिक स्थैर्यावर होताना दिसत आहे. पश्चिम आशियातील हा संघर्ष केवळ 2 देशापुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होत आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ ही अनेक देशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तेलाच्या किमती वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढतो, उत्पादन खर्च वाढतो आणि शेवटी परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो, कारण महागाई वाढण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होते. भारतासारख्या देशासाठी ही परिस्थिती अधिक संवेदनशील ठरते, कारण भारत सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कोणताही बदल हा थेट आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. मात्र या सगळ्यात आव्हानात्मक परिस्थितीत भारताने आपले आर्थिक स्थैर्य, ताकद दाखवली आहे आणि हीच या बातमीतील सकारात्मक बाब मानली जाते. या अहवालानुसार भारताच्या सरकारी महसुलात लक्षणीय वाढ ही झाली असून जीएसटी, आयकर आणि इतर करांमधून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. यामुळे सरकारची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली आहे. यामुळे सरकारला आर्थिक तूट नियंत्रणात ठेवणे अधिक सोपे झाले असून सार्वजनिक खर्च आणि विकास प्रकल्पांवर सातत्याने गुंतवणूक करणं शक्य झाले आहे. याशिवाय भारताने ऊर्जा क्षेत्रात देखील काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. यामध्ये विविध देशांकडून तेल आयात करणे, दीर्घकालीन करार करणे, आपत्कालीन साठा व्यवस्थापन मजबूत करणे या सर्वांचा समावेश आहे. यामुळे जागतिक बाजारातील चढ उतारांचा परिणाम काही प्रमाणात कमी करण्यास मदत झाली आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकेने देखील या परिस्थितीत अत्यंत संतुलित आणि सावध भूमिका घेतली आहे आणि व्याजदर स्थिर ठेवत वेट अँड वॉच हे धोरण स्वीकारले आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेतील स्थैर्य राखण्यावर भर दिला जात आहे. महागाई वाढण्याचा धोका आणि आर्थिक वाढ मंदवण्याची शक्यता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन आरबीआयने कोणताही घाईचा निर्णय न घेता परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था अजूनही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक राहणार असून 2027 पर्यंत भारताचा विकास दर हा 6.6% राहण्याची शक्यता आहे. जरी पश्चिम आशियातील तणावामुळे काही प्रमाणात धोके कायम असले तरी हा विकास दर कायम राहणार आहे. सरकारने पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक वाढवणे, रोजगार निर्मितीला चालना देणे आणि उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे देशांतर्गत मागणी मजबूत राहण्यास मदत होत आहे. याशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था, उत्पादन क्षेत्रातील वाढ आणि सेवा क्षेत्रातील विस्तार यामुळे भारताची आर्थिक गती टिकून राहिली आहे. एकूणच अमेरिका इराण तणावामुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढली असली तरी भारताने मजबूत आर्थिक धोरणे, प्रभावी व्यवस्थापन आणि वाढत्या महसूल याच्या जोरावर परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. भविष्यात देखील जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवत योग्य वेळी योग्य निर्णय घेणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच दिशेने सरकार आणि रिझर्व्ह बँक प्रयत्न करताना दिसत आहे. आणि आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. भारताने ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत एक महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे, ज्या अंतर्गत इराणमधून कच्चे तेल घेऊन येणाऱ्या 4 टँकर्सला गुजरातमधील सिक्का बंदरावर थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी वन टाइम एक्झेम्पशन स्वरूपात देण्यात आली असून सध्याच्या जागतिक परिस्थितीत तातडीची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. विशेषतः महत्त्वाच्या समुद्री मार्गावर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे अनेक देशांना पर्यायी मार्ग आणि पर्यायी स्रोत याकडे वळावं लागत आहे. भारतासाठी ही परिस्थिती अधिक संवेदनशील आहे, कारण भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे. देशातील मोठ्या प्रमाणावर ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावं लागतं. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधामुळे भारताने मे 2019 नंतर इराणकडून थेट तेल आयात थांबवली होती, परंतु सध्याच्या बदलत्या परिस्थितीत ऊर्जा सुरक्षितता लक्षात घेऊन भारताने व्यावहारिक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. या टँकर्सना परवानगी देण्यामागे आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे देशातील रिफायनिंग क्षमता आणि त्यासाठी लागणारा सातत्यपूर्ण कच्चा तेलाचा पुरवठा. रिलायन्स इंडस्ट्रीज सारखी कंपनी जगातील सर्वात मोठ्या रिफायनिंग कॉम्प्लेक्सपैकी एक आहे
अशा मोठ्या उद्योगांसाठी कच्च्या तेलाचा अखंड पुरवठा अत्यंत आवश्यक असतो. अशा परिस्थितीत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून सरकारने परिस्थितीनुसार लवचिक निर्णय घेतल्याचं स्पष्ट आहे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शॅडो फ्लीट. इराण अनेकदा जुन्या किंवा निर्बंधित जहाजांवर वापर करून तेल निर्यात करत असतो, ज्यांच्या आंतरराष्ट्रीय विमा किंवा प्रमाणपत्रे नसतात. त्यामुळे अशा जहाजांना प्रवेश देण्यासाठी विशेष सरकारी मंजुरी आवश्यक असते. भारताने ही मंजुरी देत आपल्या ऊर्जा गरजांना प्राधान्य दिले आहे आणि त्याचवेळी जागतिक दबाव आणि निर्बंध यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय हुमुस समुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या मार्गावर वाढलेला तणाव हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे, कारण या मार्गातून भारताचं मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस आयात हा होत असतो. या पार्श्वभूमीवर भारताने केवळ तात्पुरते उपाय न करता दीर्घकालीन ऊर्जा धोरणावर लक्ष केंद्रित केलं आहे, ज्यामध्ये ऊर्जा स्रोताचे विविधीकरण, साठवण क्षमता वाढवणे आणि पर्यायी ऊर्जा पर्यायाचा विकास यांचा समावेश आहे. दरम्यान या निर्णयावर अधिकृत स्तरावर फारशी प्रतिक्रिया आलेली नसली तरी तज्ज्ञांच्या मते हा निर्णय भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. यामुळे भविष्यात इराणसोबतच्या ऊर्जा व्यापाराला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता असून भारताला अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. एकंदरीत या संपूर्ण घडामोडींकडे पाहिलं तर स्पष्ट होतं की भारत आता केवळ परिस्थितीला प्रतिसाद देत नाही तर सक्रिय आणि व्यावहारिक धोरण अवलंबत आहे, ज्यामध्ये देशाच्या ऊर्जा गरजा, जागतिक राजकारण आणि आर्थिक हितसंबंध याचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, आजच्या सर्व बातम्यांचा सारांश असा की जागतिक स्तरावर तणाव आणि अनिश्चितता वाढली आहे, तरी भारताने मजबूत धोरणे, आर्थिक शिस्त आणि दूरदृष्टीच्या मदतीने आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवली आहे. आजचं बिझनेस अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.